सगळ्यात पहिल्यांदा आज ज्या विद्यार्थ्यांनी आपली मेंटॉरशिप बॅच टेट 3 साठी जॉईन केलेली आहे त्या सगळ्यांचं स्वागत. बाकीच्या सगळ्यांचंही स्वागत, पण त्यांचं आपल्या कम्युनिटीमध्ये स्वागत आहे. आपण या बॅचसाठी फक्त 59 रुपये फीस ठेवलेली आहे. 5,900 नाही, फक्त 50 रुपये आणि 9 रुपये एवढी ठेवलेली फीस आहे. आणि तीसुद्धा ठेवण्याचं कारण हे की ज्या गोष्टी फ्रीमध्ये भेटतात त्या गोष्टीची व्हॅल्यू वाटत नाही. आणि आपण जर काही पे केलेलं असेल, नाममात्र जरी पे केलेलं असेल, तर आपल्याला अधिकार वाटतो आणि आपण त्याच्याविषयी शंका कुशंका काही जर मनात असतील आपल्या, तर आपण व्यक्त होत असतो आणि प्रश्न विचारायचा कंटाळा वगैरे करत नाही. आणि ती गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटते. यासाठी चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. ज्यांना मेंटॉरशिप बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी माझ्या चॅनलवर, आपल्या चॅनलवर कम्युनिटीमध्ये जायचं आणि तिथे जाऊन मेंटॉरशिप बॅच नंबर 1ला जो ऑप्शन येईल तो जॉईन करायचा आणि आपलं पेमेंट ऑनलाईन करायचं. तसं जर होत नसेल तर स्कॅनर आपण कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेला आहे, त्याच्यावर 59 रुपयाचा पे करून तसा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा आणि तसा मेसेज मला कमेंट करून त्याच्याखाली तुमचा मोबाईल नंबर तुम्ही द्यायचा आहे. चला मित्रांनो, आपण OBCचे सुद्धा SC सारखंच OBCचा सुद्धा आपण सर्वे केला होता, सॅम्पल सर्वे केला होता. आणि या OBC सर्वे केल्यानंतर जे सत्य समोर आलेलं आहे, जे आपले सॅम्पल सर्वे आहे त्यामधलं सत्य तुम्हाला सांगतो की DED धारक किती आणि BEd धारक किती. इथेही मित्रांनो DED धारकाची संख्या जवळपास 60% आहे आणि BEd धारक हे 40% आहेत. आता या दोन्हीपैकी कॉमन दोन्ही केलेले ज्या 40 आणि 60 या 100% पैकी दोन्ही मिळून 5% कॅन्डिडेट असे आहेत त्यांचं DED आहे, BEd आहे. मॅक्सिमम कॅन्डिडेट जे आहेत ते सायन्स या फॅकल्टीचे आहेत. मॅक्सिमम कॅन्डिडेट सायन्स फॅकल्टीचे आहेत आणि सोशल सायन्सचे विद्यार्थी त्या मानाने खूप कमी आहेत. जो आपल्या सॅम्पल सर्वे आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये जवळपास 150 विद्यार्थ्यांनी आपली काय म्हणता येईल की पात्रता सांगितलेली आहे की आपण DED आहोत की BEd आहोत पोस्ट ग्रॅज्युएशन. यामध्ये 30% कॅन्डिडेट जे आहेत हे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेले आहे, तर जवळपास 45% कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आपल्या सर्वेनुसार आपण ही माहिती सांगतो आहोत. अशा प्रकारे ही आकडेवारी आहे. आता यामध्ये आपण माध्यमाचा विचार केलेला नाही, त्यामुळे माध्यमाची माहिती आपल्याकडे सध्या तरी उपलब्ध नाही. या माध्यमाविषयी आपण ही सेपरेट सर्वे करूया की कोणत्या माध्यमाचा DED BEd आणि कोणत्या माध्यमाचा. बऱ्याच विद्यार्थ्याचा इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियमवर तुम्ही व्हिडिओ द्या अशी मागणी आहे, तीसुद्धा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण तुर्तास OBCची आकडेवारी आहे ही अशी आहे आणि त्याचा रिझल्ट हा तुमच्या पुढे मी मांडलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर पुन्हा कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.